नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सोनल तुमचे या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि म्हटलं आज काहीतरी स्पेशल असायला पाहिजे। तर आज कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे आणि ऑफ कोर्स लंच डेट असणार आहे। म्हणजे मी आणि संदीप तर राहणारच आहे, पण आमचा मुलगा पण राहणार आहे आयुष। तर एक छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन म्हणा किंवा दिवसभराचं काय आम्ही करू, तर ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे। आता वाजले आहे 1:30, इथे अहोंचं काम बाकी आहे। तर हे काम झालं की मग आपण निघूया। इथे काहीतरी करतोय आयुष, काय करतोय रे? किसनचे जॅम खाते। जॅम, व्हेरी गुड। तर आज आम्ही पोहे केले होते नाश्त्याला आणि आता माझं ओटा वगैरे सगळं आवरून झालंय। आता आम्हाला फक्त निघायचं बाकी आहे। चला तर भेटूया आता पुढे आणि बघूया आजचा दिवस कसा कसा जातो आणि त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर इथे आम्ही निघालो आणि माझी बडबड चालू होती तशी, पण कॅमेरा ऑन नव्हता, म्हणजे माईक ऑन नव्हता, त्याच्यामुळे ते काही ऐकू आलं नाही। इथे आयुष किती सिरियस आहे आणि आता आम्ही निघालोय। तर आम्ही गेलो होतो अंग्रेजी ढाब्याला। माझी एक मैत्रीण आहे नैना, तर तिने सांगितलं, तिने सजेस्ट केलं, छान आहे, स्पेशली नॉनव्हेज लोकांसाठी छान आहे आणि ॲक्च्युली छानच होतं, टेस्ट पण मस्त होती। तर चला सोबत। असं काहीसं त्याचं एंट्रन्स होतं। इथे परत एक रेस्टॉरंट होतं आय थिंक, आणि पुढे अंग्रेजी ढाबा होतं। तर हे आहे मुंबई रोडला, म्हणजे मुंबईला जाताना हायवेवरती कार मॉल आहे। त्या कार मॉलच्या तिथेच मागेच त्याच प्रिमायसेसमध्ये हे हॉटेल आहे। तर तुम्ही बघू शकता, एंट्रन्स खूप छान आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे। हे काही पेड प्रमोशन नाही आहे बरं का, आणि जे काही आम्ही खाणार आहोत किंवा जे काही एक्सपिरियन्स करणार आहोत ते तुमच्याशी शेअर करत आहोत। असं मेन्यू होतं आणि छान मस्त ॲम्बियन्स होता, खूप आवडला। टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं होतं आणि मस्त होतं। मग आम्ही पण इथे गप्पा मारत होतो आणि ऑर्डर पण दिली। तर सगळ्यात आधी आम्ही चिकन टिक्काची ऑर्डर दिली होती। कसं वाटलं तुला? मस्त। कशी? युगो। जेवण करून बाहेर निघाल्यानंतर संदीप त्यांचं फेवरेट काम करत होते, म्हणजेच गाड्या बघत होते। तर आम्ही इथे या कार मॉलमध्ये गाड्या बघितल्या, मस्त मस्त गाड्या होत्या आणि असं एन्जॉय केला। एक काम केलं आणि त्यासोबत 2-3 कामं नाही केले असं तर होणारच नाही। मग येता येता आम्ही भाज्या घेतल्या, फळं घेतले। मी नाशिकला राहते आणि नाशिकची द्राक्ष तर फेमसच आहे। मग आम्ही इथे द्राक्ष, केळी आणि काय म्हणतात कलिंगड घेतला, म्हणजे टरबूज घेतलं। ही द्राक्ष जरी नाशिकची फेमस असली तरी सुरुवातीला, म्हणजे जेव्हा नवीन बार येतो तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत ही द्राक्ष आंबटच असतात। त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये जी द्राक्ष असतात ती छान अशी गोड असतात। तर इथे मी खाऊन बघितली, चाखून बघितली, तर गोड होती, पण घरी आल्यानंतर ती द्राक्ष आंबट झालेली होती। घरी आल्यानंतर सगळ्यात आधी मी भाजीपाला निवडला, ठेवून दिला, तो सगळा जागेवर ठेवला। मला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज केला नाही आणि लगेच भाज्या ठेवायलाच स्टार्ट केलं।
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये अंडी नेहमीच असतात, तर मग येताना अंडे पण घेतलेले होते आणि ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिले. सगळा भाजीपाला ठेवून झाल्यानंतर मग वेळ झाली चहाची. तर वाजले होते 6. म्हटलं चला मस्त चहा पिऊया आता गरमागरम. थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये चहा नाही झाला तर असं तर होऊच शकत नाही. सोबतच मी मिस्टरांशी बोलत होते की इथे आपण मोठा लाईट लावू आणि थोडासा उजेड पण येईल. तर या छोट्या लाईटनी तसं उजेड आहे पण कॅमेरामध्ये तेवढा उजेड तो काही दिसत नाही. तर हेच डिस्कशन करता करता मग मी चहा केला. चहा एकीकडे उकळत होता तर माझं ॲमेझॉनचं एक पार्सल आलं होतं. तर तुम्ही बघू शकता हे मी कप्स ऑर्डर केले होते. माझ्याकडे कप हे मेजरिंग कप नव्हते तर ते ऑर्डर केले आणि सोबतच माझे जे प्रॉडक्ट्स आहे नेहमीचे वापरण्याचे ते संपलेले होते तर ते मी रिस्टॉक केले. हे बेबी पिंक कलरचं कप मेजरिंग कपचा जो सेट होता तो खूप छान होता. हँडल जो होता तो थोडा काही खास नव्हता पण कलर छान वाटला म्हणून मी घेतला आणि काही नाही जास्त महाग नव्हता. 189चं होतं. याची लिंक जर मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. हे एक मॉइश्चरायझर मी नवीन मागवलं होतं. आधीचं जे माझं होतं डर्माकोचं तर ते मी थोडं रिप्लेस करून म्हटलं हे मागवून बघावं आणि याच्यामध्ये हल्दी आणि बाकी अजून काय इन्ग्रेडियंट होते. डॉक्टर्स शेथचं किंवा सेठचं असं काही काय प्रोनाऊन्सिएशन आहे मला नाही माहिती. तर ते डॉक्टर सेठचं घेतलं होतं मी. तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन यूज केल्यानंतर. त्यानंतर अजून पार्सल्स सगळे प्रॉडक्ट्सच होते जे आता माझे संपलेले होते. त्यानंतर हे बायोटिकचं मी सनस्क्रीन घेतलं होतं SPF 50वालं. तर हे माझे मिस्टर अप्लाय करतात. त्यांना ते हे आवडतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी हे घेतलं आणि मी तर ते डॉट अँड कीचं यूज करत आहे. ते मला खूप आवडलं आहे त्याच्यामुळे मी तेच यूज करते. त्यानंतर प्लमचा शॅम्पू मागवला. हा मी पहिल्यांदाच मागवला. बघू ट्राय करून कसा वाटतो. तर हे कोकोनट मिल्क आणि पेप्टाईड कंटेन आहे. हा माझा सगळ्यात फेवरेट सनस्क्रीन आहे डॉट अँड कीचा. तर तो म्हणजे मी तोच यूज करत आहे आणि फेस वॉश मागवला आहे. तर फेस वॉश मी मागे सॅलिसिलिक ॲसिडवाला मागवला होता तर यावेळेस सॅलिसिलिक ॲसिड प्लस नायसिनामाइडचा मागवला आहे. मग ह्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या आणि चहा झाला होता तोपर्यंत मग चहा घेतला. अहोंना चहा मी ऑलरेडी दिला होता. मग सोबत मी माझा चहा आणि आयुषसाठी काहीतरी खायला आणून दिलं. तर फ्रूट्स आणले होते मग फ्रूट कट केले आणि त्याला दिले. तर आजचा कसा दिवस गेला तुम्ही बघितलात. दुपारी आम्ही जेवण करून आलो म्हणजे आज लंच डेट होती. बऱ्याच दिवसानंतर बाहेर गेलो होतो जेवायला. त्यानंतर भाजीपाला आणला. भाजीपाला ठेवला फ्रीजमध्ये ठेवला निवडून ठेवला. तर कोथिंबीर वगैरे आणली होती ती मस्त निवडून वगैरे ठेवली मी. आणि फ्रूट्स आणले खूप दिवसानंतर म्हणजे फ्रूट्स संपले होते तर फ्रूट्स पण आणले. आणि आता दुपारी जेवण तर भरपूर झालं होतं त्याच्यामुळे आता काही खायची गरज नव्हती. त्यामुळे मी आणि संदीप आम्ही दोघांनी काहीच म्हणजे आता काही खाल्लं नाही. हां आणि फ्रूट्स खातो. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला
तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या. बाय.